पनीरपासून बनवा चटपटीत पदार्थ जो की सर्वांना तो आवडेल। चला तर साहित्य पाहूया। साधारण 1-2 पालक जुडी, बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 8-10 लसूण पाकळ्या, एक इंच आलं, 1-2 चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, 2 चमचे तेल, 100 ग्रॅम पनीर आवडीनुसार घ्या। अधिक घेतले तरी सुद्धा चालेल। त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या। अर्धा चमचा जिरे। चला तर आपण कृती पाहूया। पहिल्यांदा पालकाची पाने धुवा आणि चिरून पाण्यात उकळून शिजवून घ्या। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्याव्या। पनीरचे चौकोनी तुकडे करा। उकडलेला पालक थंड झाल्यावर त्यातले पाणी काढून टाका। पालक मिक्सरमध्ये बारीक करून त्याची जाडसर पेस्ट करून घ्या। पालक ज्यामध्ये उकळला ते पाणी तसेच ठेवावे आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यात कांदा, टोमॅटो, आलं, 5 ते 6 पाकळ्या लसूण, खोबरं हे सर्व पाणी घालून बारीक वाटून घ्यावे। एका कढईत तेल गरम करून घ्या। त्यात जिरे, बारीक चिरलेली लसूण, कांदा परतून घ्या। वाटलेला मसाला त्यात घालून परतून घ्यावा। नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हा मसाला नको असेल तर गरम मसाला घाला, त्यामध्ये परतून घ्यावे। पालकाची प्युरी त्यामध्ये घालावी। पालकाची उकळलेले पाणी जे बाजूला ठेवले असेल त्यामध्ये घालावे। चवीनुसार मीठ घालून उकळू द्यावे। उकळत असताना पनीरचे तुकडे घाला, चांगले शिजून द्यावे आणि गरमागरम